मराठी कुटुंबाला मारहाण झाल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं आणि त्यातला फरार आरोपी अखिलेश शुक्ला याला आता अटक झालेली आहे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। काल हा प्रकार समोर आला होता, त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या। या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण झाल्याचं हे प्रकरण आणि त्यामध्ये आता अखिलेश शुक्लाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आपले प्रतिनिधी सुरेश काटे आता आपल्या सोबत आहेत अधिक अपडेट्स द्यायला। सुरेश, अश्विन, खरं पाहिलं तर आता काही क्षणामध्येच या अखिलेश शुक्ला जो आहे त्याला पोलिसांनी खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे। आता दृश्यांमध्ये आपण एक्सक्लुझिव्ह या दृश्यांमध्ये आपण दाखवलेला आहे। हा गेली 2 दिवसांपासून त्याचं घर सोडून गायब झालेला होता, मात्र पोलीस त्याच्या शोधामध्ये होते। जवळपास 2 टीम पोलिसांनी तयार केल्या होत्या आणि त्यामध्ये आज त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यांनी म्हणजे तो स्वतःहून हजर झाला असं त्यांनी सांगितलं जरी असलं तरी पोलीस कालपासूनच त्याच्या मागावर होते अशी आपल्याला माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। अश्विन, अखिलेश, पुढची प्रक्रिया आता या सगळ्या संदर्भात अखिलेश संदर्भातली नेमकी कशी असणार आहे? सुरेश, आता ताब्यात तर घेण्यात आलेल्या कोर्टात त्याला हजर करण्यात येईल, लगेच कोणकोणती कलमं लावण्यात आली आहेत या संदर्भात काही कळलंय? अश्विन, खरं पाहिलं तर आता या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे, मात्र पोलीस उपायुक्त जे आहेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की या घटनेमध्ये आणखीन कुठले कलम वाढवता येतात का, दोन्ही बाजूने तपास केला जाणार आहे। सीसीटीव्ही आणि जे व्हिडिओ जे व्हायरल झालेले आहेत ते व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत, त्या अनुषंगाने हा तपास केला जाणार आहे। यामध्ये एसीपी या अधिकाऱ्यांकडे हा तपास दिलेला आहे, त्यामुळे या घटनेमध्ये नेमकं पोलीस जबाबदार आहेत का, नेमकं कशी घटना आहे, कुठले कलम वाढवता येतील या बाबतीमध्ये देखील आता पोलीस चौकशी करणार आहेत। आणि महत्त्वाची एक बाब समोर येत आहे की काही दिवसापूर्वी एका तरुणीला याच आरोपीने अश्लील भाषेमध्ये तिला वक्तव्य केलं होतं। तुझ्यावर म्हणजे तुझा बलात्कार करून तुझी हत्या करण्यात येईल असं त्यांनी वक्तव्य केल्याचा आरोप त्यावरती होता। हे देखील प्रकरण आज सहाय्यक पोलीस आयुक्त आणि डीसीपी जे आहेत त्यांनी ऐकलेलं आहे आणि त्या बाबतीत देखील आता जबाब नोंदवण्याचं काम देखील सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। अश्विन, सध्या अखिलेश शुक्लाला नेमकं कुठे आणण्यात आलंय? अश्विन, खरं पाहिलं तर कल्याण खडकपाडा पोलीस स्टेशन आहे, त्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आणलेलं आहे। आपण आपल्या सोबत पोलीस आयुक्त आहेत झेंडे साहेब, त्यांना विचारलं सर, त्यांना आता आणलेलं आहे, नेमकं 5 मिनिटात बोलतो 5 मिनिटांमध्ये मी सगळे माहिती देतो। अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर आता पोलीस आयुक्त देखील पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत आणि ते नक्कीच काय यावरती कारवाई करता येईल किंवा कशा पद्धतीचे कलम वाढवता येतील याबाबत देखील आता ही सगळी माहिती जी आहे ते पोलीस घेणार आहेत आणि या बाबतीमध्ये पुन्हा पत्रकारांशी बोलणार आहेत। अश्विन, धन्यवाद सुरेश या माहितीबद्दल। आपले सगळे अपडेट आपण वेळोवेळी घेतच राहू। दरम्यान सध्याची अपडेट येते त्यानुसार आता पोलीस आयुक्त देखील तिकडे दाखल झालेले आहेत। सविस्तरपणे माहिती घेतली जाईल आणि त्याच्यानंतर पोलीस माध्यमांशी संवाद साधणार आहेत।